अहो आतापर्यंत 1 रुपया खाल्ला नाही आणि करोड रुपये खाल्ले म्हणता अजिबात नाही, सोडणार नाही गाडी. अहो साहेबांनी तर आम्हाला जास्त मदत केली. मदत केल्या. हे बघा मला नियमानुसार त्यांना अटक करावी लागणार आहे. हो तुमचा नियम तुमच्याजवळ ठेवा. अहो जनतेने निवडून दिला साहेबांनी. हो मान्य आहे. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही शांत राहा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. नाही हे होणार नाही. आम्ही बी बघतो गाड्या गावाच्या बाहेर कसे जातात ते. अरे हा सोडणार नाही साहेबांना. बघतो आम्ही बघूयाच. वय साहेब तुम्ही सोडा त्यासनी नाहीतर गाव नव अख्खा कोल्हापूर पेटेल. बोलू का गावकऱ्यांशी? नको साहेब, आमचे सिनियर बोलतायत. तो गावकरी तुमचं नाही. मी बोलतो साहेब. सोडा म्हणलंय ना सोडा नाही ते गाडी पेटवल्या म्हणून समजा. हे बा आम्हाला आमचं काम शांततेत करू द्या नाही तर मला लाठीचार्ज करायला लागेल. होय ना वा मग बघूयाच तुमच्या लाटीमध्ये जास्त ताकद आहे का आमच्या मनगटामध्ये. अजिबात गाडी पुढे जाऊ द्यायची नाही. गाडी पुढे सोडलंच पाहिजे. हे बघा सगळे शांत राहा. साहेबांना घेऊन जाऊ देणार नाही. अरे शांत राहा. भागवा एक समजा काय चाललंय. आम्ही साहेबांना न्यू देणार नाही. तुम्ही आधी शांत राहा. हे बघा आबांनीच सांगितलंय जे काय करायचं ते कायद्याने करायचं. बघा आता जरी आबासनी अटक झाली असली तरी संध्याकाळपासून आपण सोडून आणू त्यासनी. आपण अटक करायचीच कशाला. ऐकून घ्या कायदा सांगतोय म्हणून. आबांचा कायद्यावर आणि तुमच्यावर विश्वास आहे तेव्हा त्यांचा विश्वास तोडू नका. पोलिसांची गाडी जायला रस्ता सोडा आणि जे काय ते आपण नंतर न ठरवू. त्यांची गाडी जाऊ द्या. बघा आपण सांगितलं आता अजिबात राडा करायचं नाही. जे काय करायचं एकदम शांततेने झालं पाहिजे. आमच्यावर विश्वास ठेवा. आबासनी परत आणणार ते बी आजच्या आज. फक्त रस्ता सोडा. आबा तुम्ही काय बी काळजी करू नका. गावकऱ्यासनी आम्ही सांभाळतो. बरं एक काम करा, तुम्ही काय पोलीस स्टेशनला येऊ नका. तुम्ही वकिलाला गाठान जामिनाची तयारी करा. ठीक आहे या. मसनी तर का नाही काही कळणच झालंय बाई. असं घसा का नाही असं कोरडा पडायला लागलाय. काय साहेब पाणी आणू का? पाणी पाण्यानं काय होणार आहे चंदे? काय होणार आहे? वहिनी साहेब तुम्ही आता उगाच तंतन करू नका सा. गोदक्का हो आम्ही तंतन करतोय. हा आम्ही तंतन करतोय काय? अहो आमचा बी जीव जळतोय गोदक्का. अहो कसा तमाशा झाला बघितलं सांगा तुम्ही. अहो कुणाला तोंड दाखवायची जागा राहिलेली नाही. कसं फिरायचं आम्ही चार चौघात. वहिनी असं काही नाही. असं कसं नाही हो जाऊबाई. नाही तुम्हासनी तसंच वाटणार म्हणा पण आम्ही खानदानी घराण्यातलंय. आमासनी आमची इज्जत प्यारी आहे ध्यानात ठेवा. 4 लोक ओळखतात आमासनी आणि आमच्या पप्पांना तर अख्खा महाराष्ट्र ओळखतोय. काय राहिलं बरं त्यांचं? हे बघा बघा जरा ह्यांच्याकडं बघा. यो माधू राधा श्रीपती यांच्या बी मानाखाली गेल्या शर्मेनं. नाही वहिनी साहेब तसं काय बी नाही. ए तू काय सांगतोस रा आमासनी?
ज्याची इज्जत जाती का नाही त्यालाच कळतंय. ज्याचं जळतं त्यालाच कळतं ही म्हण माहितीये काय? तसं झालंय आमचं. ही राधी बघा, राधी ही बी आमच्या समोर ताट मानेनं उभी आहे, पण आमची मान खाली गेल्या. हसत असेल ती आता आपल्या घराला. वहिनी साहेब, अशी कशी हसन व मी? मनातल्या मनात तर हसतच असशील ना व. मामांजींनी कधीच कुणाचं काय ऐकलं नाही. कधी काही सांगायला गेलं तर नाही, कायम आपल्या मनासारखं केलं आणि हे समजा झालं. स्वतःची आबरू गेली ते गेली, वर आमची बी गेली. पार बरबाद करून टाकला आपल्या समद्यांना. मर्यादा ओलांडताय तुम्ही. तुम्ही सुद्धा या घराचा आणि कुटुंबाचा भाग आहात हे लक्षात ठेवा. जाऊबाई, या घराचा भाग आहे म्हणून तर जीव जळतोय ना बा आमचा. आता हे घर घर तर राहिलंय का? कसं राहायचं या घरात? फार बदनामी झाली या घराची. बस. आता एक शब्दही ऐकून नाही घेणार आहे तुमचा. आता या अशा परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र राहायला हवं. पण तुम्हाला ते जमत नसेल ना, तर तुम्ही खुशाल तुमच्या माहेरी जा. तुम्हाला कोणी अडवणार नाही. तुम्ही लाख म्हणशील अहो जाऊबाई या घरात न जावा म्हणून, पण आम्ही असं कसं काय जाणार बरं? अहो आम्ही बी या घराचा एक महत्वाचा भाग आहे. या घराच्या भल्यासाठी आम्ही वाटेल ते करू, पण आपली माणसं सोडून आम्ही कुठं बी जाणार नाही. वहिनी काय झालंय? आता काय सांगायचं राणा भाऊजी. जाऊबाई म्हणायला तुमच्या तुमच्या माहेरला जावा आणि तिकडच राहावा. आता तुम्हीच सांगा, अशा अवघड वक्ताला आम्ही आमच्या माहेरी कस काय जाणार हो? नाही जमणार असं आम्हाच नाही. आमचं हे घर, आमचं कुटुंब, आमची माणसं सोडून आम्ही कुठं बी जाणार नाही. कुठंच नाही. होय, वहिनी म्हणतात ते खरंय. आपण समध्यांनी एक राहायला पाहिजे. एक राहून आबासनी परत आणलं पाहिजे. पाणी आणू? नाही नको. बाहेर काही पत्रकार आणि साहेबांचे समर्थक आले, अजिबात हटायला तयार नाहीत. पत्रकारांना सांगा की काही बातमी असेल तर आम्ही कळवू. ते सांगितलं साहेब, पण ते कोणीच ऐकायला तयार नाहीत. हे बघा, आपल्याला लक्ष ठेवायला हवं. परिस्थिती हाताबाहेर जायला लागली तर मला लगेच कळवा. मी जाऊन येतो जरा. येस सर. सर मी येतो.
साहेब चहा नो? नाही नको. नाही म्हणजे हवा असेल तर मी मागवतो साहेब चहा. नाही खरंच नको. साहेब तुम्ही सांग मागवा चहा. साहेबांनी काय घेतलेलं नाही. अशोक 2 चहा आण. तुम्ही गेलात तरी चालेल. साहेबांना सोडून मी कुठे बी जाणार नाही. नाही पण तुम्हाला इथे थांबता येणार नाही. फार मी इथं कोपऱ्यात थांबतो. पण तुम्ही माझी अडचण समजून घ्या. तुम्हाला असं इथे थांबता येणार नाही. नियमच बसत नाही इथे. साहेबांना सोडून कुठे बी जाणार नाही. बसवण्णा साहेब म्हणतात ते बरोबर आहे. तुम्हाला इथं नाही थांबता येणार. नाही साहेब मी सोडून जाणार नाही. कायम तुमच्या संग राहिले. आता अशा प्रसंगाला मी जाणार नाही. तुम्हाला काय लागलं तर. अहो आम्ही आहोत ना इथे. अहो माझी अडचण समजून घ्या. तुम्ही इथं असं थांबणं नियमात बसत नाही. नाही साहेबांना मी सोडून कुठे बी जाणार नाही. बसवण्णा अहो आपल्या घरात तुम्ही आणि गोदाक्का 2च जाणती माणसं आहात. गोदाक्का घरातलं समज बघतील. बाहेरचं बघायला तुम्ही नको. तुम्ही जा. साहेब रानात तिथं सगळं सांभाळल. मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही. फार झालं तर मी बाहेर बसतो तिथं. साहेब चालेल ना ते तुम्ही बाहेर बसलं तर. जीवाला जीव देणारी माणसं उभी केलीत साहेब तुम्ही. आणि तुमच्यावरच आरोप. कलियुग म्हणतात ते हेच. नाही साहेब. अहो आबा असं चुकीच्या कागदावर कसं सह्या करतील. नाही 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 अजिबात नाही. हा नाही नाही नाही. अहो अहो बोंबलत गेला तुमचा घोटाळा. पहिला आबासनी कसं सोडून आणायचं बघा. मग बघू कोणी गोळा घातलाय ते. तेव्हा मी बघतो काय ते. तेव्हा काय म्हणायला लागले ते? काय नाही. पहिला आबासनी सोडवायला पाहिजे बघ. हे तर आहेच की म्हणा. राणादा काय झालं? फोन लागणं झालंय. पुन्हा लावून बघतो. बघ. जोंधळे आणि कुठे जाऊन बसलाय कुणाच ठाऊक. ऐन टायमाला कुठे गायब झाल्यात. कुठे गावला असतात की नाही लय हाणला असतात त्यासनी. तुमचं पाहुणं आहे म्हणून ग बसलो. अहो तुम्ही परत एकदा फोन लावून बघा ना. रिंग वाजायले पण उचलना झालेत. जोंधळेच्या तर आहे ना बघ. कोणच उचलत नाही. काय करायचं तेच कळणं झालं. कुठे जाऊन बसलंय. सुरुवात कुठनं करायची. यांचाच फोन आलाय. बघ बघ बघ. हॅलो राणादा फोन केलता? अहो कुठे आहे तुम्ही? आबासने अटक केली पोलिसांनी. काय? कधी? ते सकाळच्याला. इकडे काय करायचं कळणं झालंय. हे बघा तुम्ही लवकरात लवकर इकडे या. राणादा माझीच कंडिशन लई वाईट झाली. एक पाऊल बी चालवत नाही. पण मी बघतो काहीतरी. पण अशी कशी पोलिसांनी अटक केली? येस सर. म्हणून तुम्ही इकडे पाहिजे होता. राणादा माझी अवस्था लई वाईट झाली. पण तरी मी बघतो फोन करून.
वय वय ते तुम्ही बघा काय आणि हा सीएम साहेबांना बी फोन करा. चालतंय, बोलतो आणि मग कळवतो. ठेवू का? वय पण ते दवाखान्यात जा काय, आणि जेवढं लवकर येईल तेवढं लवकर इकडे या. हा. काय झालं? जोंधळे आजारी पडलेत, आता काय करायचं? उचलून नाही पाहिजे तर आबा सुटलं पाहिजेत बघ. हे चल हे बघा, तुम्ही पॅनिक होऊ नका. सगळ्यात आधी आपण पक्षश्रेष्ठींची आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून घेऊया. आबांची जामिनाची प्रोसेस आधी सुरू करूया, आणि त्यासाठी आपल्याला वकिलांशी बोलायला हवं. मी वकिलांशी फोन लावतो, तुम्ही अध्यक्षांशी बोलून घ्या. मी करतो. पण राणा भाऊजी, राजीनामा दिला म्हणून पक्षश्रेष्ठी चिडल्यात ना ग? नाही पण साहेब त्यांच्या पक्षाचं मला काहीतरी करणार की. राणादा लावतो फोन. वय राणादा, अहो पक्षासाठी काय असं ना काहीतरी करतीलच की. चंदे, आण बाई आण, फोनची डायरी आण. राणादा, तुम्ही काय बी काळजी करू नका. अहो अख्खं गाव आहे तुमच्या संकट. वय वय आणलेस दे बाई. मी बघू का? हो बरं, बघा बाई, बघा बघा. हॅलो, मी रणविजय गायकवाड बोलतोय, प्रतापराव गायकवाडांचा मुलगा. हा बोला. ते आबांना अटक केली. हा बघितलं आम्ही न्यूज मध्ये. राजीनामा देऊन चूक केली प्रतापरावांनी. आता काय करायचं? आता त्यांचा जामीन केला पाहिजे आधी. आम्ही बघतो नेमकं काय झालंय ते. मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली त्याची. आता जे काय होईल ते नियमाप्रमाणे होईल, त्यात आम्हाला काही हस्तक्षेप करता येत नाही. अहो पण आता सगळ्यात आधी वकील गाठा आणि जामीन करा, एवढंच सांगू शकतो आम्ही तुम्हाला. आणि काय लागलं तर कळवा. वय काय झालं राणा भाऊजी? हात वर केला असतील पक्षश्रेष्ठींनी. पहिलं जामीन करून घ्या ना, आबासनी सोडून घ्या म्हणलं. वाटलंच आमासनी. दुसरं काय म्हणणार म्हणा. नाही पण जामीन झालाच पाहिजे. एकदम बरोबर बोलतायसा बघा राणा भाऊजी तुम्ही. काही बी लागलं तर आम्हाला सांगा, आम्ही मदत करतो. इथंच आहे आम्ही. मामांजी कसं सुट्ट्याल त्याचा समजा विचार करून करून डोसकं बघा फुटून चाललंय आमचं. लई दुखायला लागलंय. चंदे चल बाई, जरा डोसक्याला बाम लावून दे. विचार करून करून येड लागायची वेळ आली. चल बाम लावून दे बाई आम्हासनी. आपण पूर्ण प्रयत्न करूया. वकील आल्यावर काय ते कळेलच.